मित्रांनो, होंडावर बरेच लोक नाराज होते गेले काही वर्ष, कारण की तेच जुने बाईक्स, तेच जुनी टेक्नॉलॉजी. पण आज होंडाने 10 बॉम्ब्स ड्रॉप केले, म्हणजे 10 ब्रँड न्यू टू व्हीलर्स फर्स्ट टाइम इन इंडिया. आणि त्यातल्या 2-3 बाईक्स तर गेम चेंजिंग होऊ शकतात. तर चला पटापट बघूया. त्याआधी व्हिडिओ सेव्ह करा आणि फॉलो करा. तर होंडाच्या सीबी लाईनअप मध्ये CB350 आणि CB500 अपडेटेड मॉडेल्स लॉन्च झालेत. पण त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे होंडा ADV 160. म्हणजे बरेच लोक ना या स्कूटर बद्दल, जी मॅक्सी स्कूटर आहे मोठीवाली, तिचे एक छोटं व्हर्जन एक्सपेक्ट करत होते, पण होंडाने मागे लॉन्च नाही केलं आणि फायनली हे आपल्या मार्केटमध्ये आलंय. आणि सीबी लाईनअप मध्ये CB350C आणि 3B350RS विथ अपडेटेड कलर्स हे लॉन्च झालेत. आणि रिबेल सिरीजची फक्त 500cc पर्यंत होती, आता 300 मध्ये सुद्धा मिळेल. आणि 500 मध्ये त्यांनी ई क्लच लॉन्च केलाय. आणि रायडर्स हे ऐकून खुश होतील की होंडा CRF लाईनअप जी आहे तिथले 2 बाईक्स आपल्या इंडियामध्ये फायनली लॉन्च झाल्यात. आणि त्यांनी नाव दिलं होंडा XR300L, जी ड्युअल पर्पज ऍडव्हेंचर मोटरसायकल असणार, आणि होंडा XR300 रॅली, जी रॅली इन्स्पायर्ड असणार. आणि खरं सांगू ना, बरं झालं होंडाने लॉन्च केलं, कारण की मार्केटमध्ये ऍडव्हेंचर टूर जी स्पोक वायर्ड व्हील्सची टू व्हीलर आहे त्याची भरपूर कमी आहे. गेले 2-3 बाईक्सच फक्त ऑप्शन्स आहेत, पण 300cc मध्ये आपल्याला प्रॉपर ऑप्शन आता भेटलेला आहे. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांनी एक इलेक्ट्रिक स्कूटर पण लॉन्च केली आहे, होंडा QC3, जी एक फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी IDC रेंज 151 किलोमीटर्स आहे. आणि या सर्व मॉडेल्सची डिटेल, प्राइसिंग आणि पॉवर फिगर्स अजून यायच्यात, त्या जशा आल्या तुम्हाला दिसतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा ऑटो मराठी इंडिया या इंस्टाग्राम पेजवरती, आणि YouTube वरती नक्की सबस्क्राईब करा.